प्रिय संस्कृत अनुरागी नमो नमः। मी प्राध्यापिका सौ अर्चना कुलकर्णी। संस्कृत ग्रामर ट्रेनिंग व्हिडिओजमध्ये आपले हार्दिक स्वागत। अल्फाबेट सिरीज बघितल्यानंतर आता आपण विचार करणार आहोत तो कंपाऊंड सिरीजचा, अर्थातच समासांचा। या व्हिडिओ नंबर 1 मध्ये आपण समासाची व्याख्या समजावून घेणार आहोत। तत्पूर्वी एक उदाहरण बघूयात। जनाः देशभक्तं पूजयन्ति असे एक वाक्य आपल्या समोर आहे। लोक देशभक्तांची पूजा करतात असा त्याचा अर्थ। जनाः कम पूजयन्ति असा प्रश्न या वाक्याच्या अनुषंगाने विचारल्यावर त्याला उत्तर भक्तम असे मिळते। लोक कोणाला पूजतात तर लोक भक्तांना पूजतात। दुसरा प्रश्न आहे जनाः कस्य भक्तं पूजयन्ति लोक कोणाच्या भक्तांची पूजा करतात तर त्याला उत्तर देशस्य लोक देशाच्या भक्तांची पूजा करतात असे मिळते। यावरून देश आणि भक्त अशी दोन पदे इथे एकत्रित आलेली आहेत किंवा एकत्र लिहिलेली आहेत असे आपणास दिसून येते। दोन शब्दांच्या ऐवजी दोन शब्द वेगवेगळे लिहिण्याऐवजी एकच सामासिक पद किंवा समस्त पदाचे लेखन संयुक्त पदाचे लेखन इथे केलेले आपणास दिसून येते। यावरून समास म्हणजे काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात। समासाची व्याख्या करताना व्याकरणकार म्हणतात समसनम समासः। सम अधिक आस, सम हा उपसर्ग आणि आस हा धातू एकत्रित येऊन समास हा शब्द सिद्ध होतो। सम आस ज्यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक पदे चांगल्या रीतीने एकत्रित आलेली असतात त्या समास असे संबोधण्यात येते। चांगल्या रीतीने म्हणजे काय ते समजावून घेऊयात। रामस्य वस्त्रम कृष्णस्य गृहे अस्ति असे एक वाक्य आपल्या समोर आहे। रामाचे वस्त्र कृष्णाच्या घरी आहे असा या वाक्याचा आशय। आता इथे वस्त्र ही रामाच्या मालकीची आहेत तर घर हे कृष्णाच्या मालकीचे आहे हे आपल्या लक्षात येते। म्हणून रामाचा आणि वस्त्राचा, कृष्णाचा आणि घराचा मालक मालकी संबंध इथे आपल्याला दिसून येतो आणि म्हणून रामस्य वस्त्रम पासून राम वस्त्रम असे एक पद तयार करता येऊ शकते, कारण रामाचा आणि वस्त्रांचा संबंध आहे। तर कृष्णाचा आणि घराचा असाच मालक मालकी संबंध दिसून येत असल्यामुळे कृष्णस्य गृहेपासून कृष्ण गृहम असे एक सामासिक पद तयार होऊ शकते। परंतु राम आणि कृष्ण किंवा वस्त्र आणि गृह किंवा कृष्ण आणि वस्त्र या पदांचा या वाक्याच्या अनुषंगाने विचार केल्यास आपापसात संबंध नसल्यामुळे कृष्ण वस्त्रम किंवा रामगृहम असे सामासिक पद इथे आपण तयार करू शकत नाही, कारण या दोन पदांमध्ये अर्थाच्या दृष्टीने तसा काही संबंध दिसून येत नाही। यावरून केवळ दोन पदे एकमेकांच्या जवळ आलीत म्हणून त्यांच्यापासून सामासिक पद किंवा एक पद समस्त पद तयार होऊ शकत नाही हे आपल्या लक्षात येते। तर सामासिक पद तयार होण्यासाठी त्या दोन पदांमध्ये संबंध असणं गरजेचं आहे हे या वाक्यावरून आपल्याला अधोरेखित होतं। जसा रामाचा आणि वस्त्राचा संबंध आहे म्हणून रामवस्त्रम, कृष्णाचा आणि घराचा संबंध आहे म्हणून कृष्णगृहम ही सामासिक पद सिद्ध होऊ शकतात। यावरून आपल्या असे लक्षात येते की पदानाम संयोजनम म्हणजेच समासः। दोन पदांचे चांगल्या रीतीने एकत्रीकरण करणे म्हणजेच समास होय। जसे रामस्य आणि वस्त्रम ही दोन वेगवेगळी पदे राम वस्त्रम या एका सामासिक पदामध्ये एकत्रित आलेली दिसून येतात, तसेच कृष्णस्य आणि गृहे ही दोन वेगवेगळी पदे कृष्णगृहम या एकाच समस्त पदाने दर्शविलेली आपल्याला दिसतात। म्हणून पदानाम संयोजनम जे दोन किंवा दोन पेक्षा अधिक पदे एकत्रित आणणे त्यांचे संयोजन करणे यालाच समास असे म्हणण्यात येते। तर या सामासिक शब्दांचा या दोन पदांचा सामासिक शब्दातील या दोन पदांचा आपापसात काय संबंध आहे हे जे कोणी समजावून सांगतात त्याला विग्रह असं म्हटलं जातं। म्हणजे समस्त पदानां पृथक्करणम
म्हणजेच विग्रह। दोन पदांचे विभाजन करणे किंवा त्यांचे आपापसातील संबंध उलगडवून दाखवणे म्हणजे विग्रह वाक्य। जसे राम आणि वस्त्र यांचा संबंध इथे स्य या पदाने दाखवला आहे। कृष्णस्य गृहे या दोन वेगवेगळ्या पदांचा कृष्णगृहम मधील संबंध स्य या पदाने दाखविलेला आहे, म्हणून याला विग्रह वाक्य असेही म्हणण्यात येते। कृष्णगृहम या समस्त पदाचं किंवा या समासाचं कृष्णस्य गृहे हे विग्रह वाक्य आहे। म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदे एकत्रित आलेली असतात तेव्हाच समास तयार होतो हे आपल्या लक्षात आले। राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नः असा हा द्वंद्व समास चार पदे एकत्रित येऊन तयार झालेला आपल्याला दिसून येतो। द्वंद्व समासामध्ये कितीही पदे एकत्रित येऊ शकतात। समासांचा मुख्य उपयोग हा भाषा अलंकृत करण्यासाठी होतो किंवा मोठा आशय थोड्या शब्दांमध्ये सांगण्यासाठीही समासांचा उपयोग होतो, म्हणूनच समासांना संक्षेप असेही संबोधण्यात येते। कारण फार मोठा आशय ते थोड्या शब्दांमध्ये व्यक्त करू शकतात, म्हणून त्यांना संक्षेप असेही म्हणण्यात येते। जसे गजानन हा समास आहे, हे सामासिक पद आहे। त्याचा विग्रह आपल्याला माहिती आहे, गजाचे आहे आनन ज्याला असा जो तो देव। एवढं मोठं बोलण्यापेक्षा गजानन या पदाचा उच्चार करणं केव्हाही सोपं जातं, म्हणून समास म्हणजे संक्षेप किंवा फार मोठा आशय थोड्या शब्दांमध्ये सांगण्यासाठीच समासांचा उपयोग होतो। समासामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक पदे एकत्रित आलेली असतात हे आपण पूर्वीच पाहिलं। जसं देशभक्तम हे सामासिक पद आहे। या सामासिक पदामध्ये देश हे एक पद तर भक्त हे दुसरं पद, ही दोन पदे एकत्रित येऊन हा समास तयार झालेला आहे। त्यातील पहिल्या पदाला म्हणजे देश या पदाला पूर्वपद असे म्हणण्यात येते, तर भक्त या दुसऱ्या पदाला उत्तरपद असे म्हणतात। समासातील पहिल्या पदाला पूर्वपद असे म्हणतात, तर दुसऱ्या पदाला उत्तरपद असे संबोधण्यात येते। समासातील कोणत्या पदांना प्राधान्य आहे, पूर्वपदाला आहे की उत्तरपदाला आहे, यावरून समासांचे वेगवेगळे प्रकार पडतात। या समासांच्या प्रकारांविषयी आपण जाणून घेणार आहोत ते व्हिडिओ नंबर 2 मध्ये। तर धन्यवादः, पुनर्मिलामः।